Dear friends, next article is mitosis. सेल सायकल मध्ये इंटरफेज कंप्लीट झाल्यानंतर एम फेज मध्ये एकतर मायटॉसिस होणार आणि काही रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये मिओसिस होणार. एम फेज मध्ये सुरुवातीला पाहूया मायटॉसिस. It is a cell division occurring in somatic cells. Body cells, vegetative cells किंवा somatic cell मध्ये कोणती डिव्हिजन होते? मायटॉसिस. It is also called as equational division. कारण पॅरेंट सेलचा जो क्रोमोसोम नंबर आहे तोच क्रोमोसोम नंबर डॉटर सेलचा राहतो. डॉटर सेल्सचा नंबर तोच राहतो आणि त्यामुळं या डिव्हिजनला इक्वेशनल डिव्हिजन म्हटलेलं आहे. मायटॉसिस या डिव्हिजन मध्ये एका पॅरेंट सेल पासून दोन जेनेटिकली मॉर्फोलॉजिकली सिमिलर सेल्स बनतात आणि म्हणून या डिव्हिजनला इक्वेशनल डिव्हिजन असं म्हटलेलं आहे. Mitosis is generally seen in diploid cells. जनरली डिप्लॉइड सेल मध्ये आढळणारी डिव्हिजन आहे, परंतु इट ऑल्सो ऑकर्स इन हॅप्लॉइड सेल्स ऑफ सम लोअर प्लांट्स अँड सम सोशियल इन्सेक्ट. लोअर प्लांट मध्ये आणि सोशियल इन्सेक्ट मध्ये ही डिव्हिजन हॅप्लॉइड सेल्स मध्ये सुद्धा होते. It involves major recognition of all cell components. Term mitosis was coined by Alexander Fleming in animal cell. Alexander Fleming या सायंटिस्टने टर्म मायटॉसिस कॉइन केलेली आहे ॲनिमल सेल मध्ये. While mitosis was first observed by Strasburger in plants. या मायटॉसिस मध्ये दोन महत्वाच्या फेजेस होतात. So M phase or mitosis consists of कॅरिओकायनेसिस. आता वाटणी करायची आहे, मग मला सांगा पहिली काळजीपूर्वक वाटणी कशाची करणार? गोल्ड, कॅश, सिल्वर, प्रॉपर्टी अशा मौल्यवान गोष्टींची प्रॉपर्टी सुरुवातीला वाटून पहिली देणार आणि मग किरकोळ गोष्टींची वाटणी नंतर करणार. तर सेलच्या दृष्टीनं सर्वात मौल्यवान काय आहे तर न्यूक्लिअर मटेरियल. आणि या न्यूक्लिअर मटेरियलची वाटणी करणे म्हणजे डिव्हिजन करणे म्हणजे कॅरिओकायनेसिस. कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस, कायनेसिस मीन्स डिव्हिजन, दॅट इज अ न्यूक्लिअर डिव्हिजन. फॉलोड बाय सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझ्मिक कंटेंट जो आहे त्याची वाटणी करणे म्हणजे सायटोकायनेसिस. सो इट कन्सिस्ट ऑफ karyokinesis and cytokinesis.
कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. कायनेसिस मीन्स डिव्हिजन. सो इट इज अ न्यूक्लियर डिव्हिजन. And nuclear division consists of karyokinesis consists of 4 main phases like prophase, metaphase, anaphase, telophase. काळजीपूर्वक वाटणी करायची आहे. त्यामुळं काळजीपूर्वक वाटणी करायची असल्यामुळंच तर 4 फेजेस मध्ये कॅरियोकायनेसिस डिवाइड झालेली आहे. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज. आता या सेल मध्ये अगोदर काय झालंय? इंटरफेज झालेली आहे. संपूर्ण मटेरियल डबल झालेलं आहे. आता मायटॉसिस मध्ये, एम फेज मध्ये, मायटॉसिस मध्ये कॅरियोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस प्रोसेस होणार. म्हणजे जी सेल डिवाइड होणार आहे त्या सेल मध्ये संपूर्ण मटेरियल पहिलं डबल झालं इंटरफेज मध्ये, आणि आत्ता होणार आहे एम फेज. त्यातली आपण इथं स्टडी करतोय मायटॉसिस. 4 मेन फेजेस इथं दाखवलेले आहेत. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टीलोफेज. सुरुवातीला प्रोफेज. तुम्ही प्रत्येक फेज मध्ये होणारे चेंजेस लक्षात ठेवायचेच आहेत. प्रोफेज मध्ये काय घडतं हे निश्चित आहे. मेटाफेज मध्ये काय घडतं हे निश्चित आहे. ॲनाफेज मध्ये काय घडतं हे निश्चित आहे. टीलोफेज मध्ये काय घडतं हे निश्चित आहे. हे लक्षात ठेवलं की तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजणार. या चॅप्टर मध्ये काहीही अडचण येणार नाही. बघूया पहिलं प्रोफेज मध्ये काय घडतंय. इट इज अ लॉंगेस्ट फेज इन मायटॉसिस. मायटॉसिस मध्ये लॉंगेस्ट फेज कोणती असा एमसीक्यू विचारला तर प्रोफेज. इट फॉलोज द एस अँड G2 फेजेस ऑफ इंटरफेज. म्हणजे G2 फेज नंतर होणारी फेज आहे. काय होतं या फेज मध्ये? न्यूक्लियसची साईज वाढणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढणार. जे क्रोमोसोम्स इथं आहेत, जे क्रोमोसोम्स आहेत, क्रोमॅटिन फायबर पूर्वीचा एक क्रोमॅटिन, आता इथं किती घेतलेले आहेत? 1 2 3 4 घेतलेत. तर आपणही इथं विचारात घेताना 1 2 3 4 विचारात घेऊ. हे सुरुवातीचे क्रोमॅटिन फायबर्स इंटरफेज मध्ये डुप्लिकेट होऊन आणखी एक क्रोमॅटिन फायबर बनला, परंतु सेंट्रोमियर न जोडल्यामुळं क्रोमोसोम नंबर बदलला नाही. 8 क्रोमॅटिड किंवा क्रोमॅटिन फायबर्स आहेत, पण क्रोमोसोम नंबर 4च आहे, कारण सेंट्रोमियर न जोडलेले आहेत. तर अशा प्रकारे इथं आपण जी सेल विचारात घेतोय, 4 क्रोमोसोम म्हणजे 8 क्रोमॅटिन फायबर्स इथं आहेत, पण 4 क्रोमोसोम नंबर आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याचा वाढतो, आणि हे जे क्रोमोसोम्स आहेत ते असे कॉइलिंग 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 कॉइलिंग, या कॉइलिंग मुळे याला स्पायरिलायझेशन असं आपण म्हणतो.
Coiling of chromosome is called as spiralization. याच बरोबर इथं कंडेन्सेशन होतं आणि कंडेन्सेशनच्या प्रोसेसमध्ये वॉटर रिलीज होणार आणि हे क्रोमोसोम जे आहेत ते असे क्रोमोसोम जे आहेत, हे क्रोमोसोम आहे, हा क्रोमोसोम आहे, हा क्रोमोसोम आहे, हा क्रोमोसोम आहे, असे क्रोमोसोम स्पायरलायझेशन आणि कंडेन्स होत असल्यामुळं इथं एक वुलन बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतं. कॉइलिंग होऊन यांचं एक वुलन बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतं. याला आपण म्हणतो स्प्राइम. इट लुक्स लाइक अ वुलन बॉल. हा, स्वेटर विणताना जो वुलन बॉल असतो तशा प्रकारे इथं कंडेन्सेशन आणि स्पायरलायझेशन मुळे क्रोमोसोम स्प्राइम सारखे, वुलन बॉल सारखे दिसतात. त्याचबरोबर पुढे इव्हेंट्स आणखी काय होतात. क्रोमोसोमल मटेरियल, क्रोमॅटिन फायबर्स untangled, condensed to form mitotic chromosomes. They are seen to be composed of two chromatids attached together at centromere. दोन क्रोमॅटिड सेंट्रोमियरनं जोडलेले असतात. त्यानंतर न्यूक्लिओलस डिसॅपियर होतो. न्यूक्लिओलस, न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसॅपियर्स. आणि त्याचबरोबर आणखी महत्वाचा बदल म्हणजे सेंट्रिओल एकमेकाच्या अपोजिट साइडला मूव्ह होतात. सेंट्रिओल अपोजिट साइडला मूव्ह होतात आणि त्यांच्यामध्ये ट्युब्युलिन प्रोटीनचे धागे, फायबर्स तयार होतात आणि स्पिंडल फॉर्मेशन स्टार्ट होतं. तर एकूणच अशा प्रकारचे बदल या ठिकाणी होतात. त्याचबरोबर एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम असेल, गोल्गी ॲपॅरेटस असेल, हे पण डिसॅपियर होतात. एकूण चेंजेस काय झाले. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स गेट इन्क्रीज. क्रोमोसोम undergo coiling. It is called as spiralization, and chromosome undergo condensation to release water. So spiralization and condensation takes place to form a woolen ball like structure called as spireme. दोन क्रोमॅटिन फायबर्स एका सेंट्रोमियर नावाच्या बॉडीनं इथं जोडलेले असतात. लेट प्रोफेज मध्ये काय होतं. न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसॅपियर्स, न्यूक्लिओलस डिसॅपियर्स, endoplasmic reticulum, Golgi apparatus also disappears. Centriole moves away from each other to form spindle body. So spindle formation started.
कुणाचीही प्रोफेज असो त्यामध्ये एवढे चेंजेस होणारच. त्यामुळे हे लक्षात व्यवस्थित ठेवा. काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीज्ड, chromosome becomes thick and short, undergo coiling and condensation to form woolen ball like structure called as prime. इथं जे कॉइलिंग होत आहे त्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहे. इथं जे कॉइलिंग होत आहे ते कॉइलिंग टाईट कॉइलिंग असतं. इथं जे कॉइलिंग असतं ते टाईट कॉइलिंग असतं. असं जे टाईट कॉइलिंग या ठिकाणी होतं त्याला आपण म्हणतो प्लेक्टोनेमिक कॉइलिंग. त्याला आपण म्हणतो प्लेक्टोनेमिक कॉइलिंग. So condensation and spiralization takes place. Plectonemic coiling, tight coiling takes place. Then nuclear membrane disappears, nucleolus disappears, ERGA disappears, centriole moves away from each other towards opposite pole and spindle body formation started. अशा प्रकारे चेंजेस होतात प्रोफेज मध्ये. त्याच्यानंतर आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन राहिलेलं नाही, म्हणजे क्रोमोसोम सगळे सायटोप्लाझम मध्ये स्प्रेड झालेले आहेत. आता सेल मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, न्यूक्लिओलस नाही, ER नाही, GA नाही, आणि त्यामुळं क्रोमोसोम्स आता सायटोप्लाझम मध्ये स्प्रेड झालेले आहेत. मेटाफेज मध्ये काय होतं? अगेन क्रोमोसोम अंडरगो कॉइलिंग, सुपर कॉइलिंग to produce one chromatid, another fiber that is also chromatid, and these two chromatids are joined by centromere. सेंट्रोमियरनं हे दोन क्रोमॅटिड्स जोडलेले आहेत. या ठिकाणी कॉइलिंग, सुपर कॉइलिंग होऊन थिक शॉर्ट असा क्रोमॅटिड तयार झाला, दुसरा क्रोमॅटिड, आणि दोन्ही क्रोमॅटिडला सेंट्रोमियरनं जोडलं आणि क्रोमोसोम बनला. मेटाफेज क्रोमोसोम बनला. मेटाफेज क्रोमोसोम इज हायली कॉइल्ड, सुपर कॉइल्ड कंडिशन इथंच पाहायला मिळते. आणि क्रोमोसोमचा स्टडी करायचा असेल तर तो मेटाफेज मध्ये करता येतो, बिकॉज दे आर विजिबल इन मेटाफेज ओनली. सो क्रोमोसोम्स कॅन बी इझिली स्टडीड इन मेटाफेज. आता इथं जो सेंट्रोमियर आहे, this centromere is covered by proteinaceous structure called as kinetochore. आणि याच कायनेटोकोरला क्रोमोसोमल फायबर जोडले जातात, अटॅच होतात. स्पिंडल फायबर्स जे आहेत ते बाइंड कशा बरोबर होणार, तर कायनेटोकोर बरोबर बाइंड होणार आहेत. तर इथं
काय घडतं मेटाफेज मध्ये? क्रोमोसोम becomes thick and short, highly coiled to produce metaphase chromosome. आणि हे व्हिजिबल असतात मेटाफेज मध्ये, म्हणून क्रोमोसोमचा स्टडी मेटाफेज मध्ये केला जातो. नंतर स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड, ही स्पिंडल बॉडी कंप्लीट तयार होते. स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड. आता हे सगळीकडे विखुरलेले जे सायटोप्लाझम मध्ये क्रोमोसोम्स आहेत, these chromosomes get migrated towards equator of spindle body. It is called as, this moment is called as congregation. सायटोप्लाझम मध्ये विखुरलेले क्रोमोसोम्स आता त्या स्पिंडल बॉडीच्या सेंटरकडं, इक्वेटरकडं मूव्ह होत आहेत. त्या मोमेंटला त्यालाच म्हणायचं कॉंग्रेशन. नाउ क्रोमोसोम्स आर अरेंज्ड ॲट इक्वेटर ऑफ स्पिंडल. त्या स्पिंडल बॉडीच्या इक्वेटरला क्रोमोसोम अरेंज होतात आणि एक मेटाफेज प्लेट तयार होते. सिंगल मेटाफेज प्लेट या ठिकाणी तयार होते, हे लक्षात असू द्या. सो इन मेटाफेज ऑफ मायटोसिस सिंगल मेटाफेज प्लेट इज प्रोड्यूस्ड. क्वेश्चन विचारला जाईल यावर. आता पहा इथं काय दिलंय ते आपण बघू. न्यूक्लिअर एन्व्हलप कम्प्लिटली डिसइंटिग्रेट झालेला आहे. क्रोमोसोम स्प्रेड झालेले आहे सायटोप्लाझम मध्ये. क्रोमोसोम कंडेन्सेशन झालेलं आहे आणि 2 क्रोमॅटिड आणि त्याला सेंट्रोमियरनं बाइंड केलेलं आहे. हायली थिक आणि कॉइल्ड असतात आणि ते अलाइन होतात कुठं? मेटाफेज प्लेट सेंट्रोमियरच्या